एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर आणि ज्ञानेश्वर हा नेहमी संघासाठी सांभाळून खेळतो आणि त्याने आज दाखवलं. नक्कीच संघाचा तारणहर्ता म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात आहे तो ज्ञानेश्वर उसटकर. क्रिकेटमध्ये अनुभव काय असतोय आणि तुमचा क्लास फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट प्रशांत फटके असं म्हटलं जात आहे. आणि काय क्लास दाखवले ज्ञानेश्वरनं. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली त्यानंतर फक्त दिशा दिली. याला म्हणतात क्रिकेट. आणि येणारे चेंडू असेल 6 आणि 7 धावसंख्येची गरज. क्रिकेटचा अतिशय अनुभव असलेलं आमचे व्यक्तिमत्व पाहतोय. साई स्टार क्रिकेट संघाला मोलाचं योगदान देणारे आणि नेहमीच संघाचे पाठीराखण करणारे प्रशांत फटके पीपी यांना आपण ऑन स्क्रीनवरती पाहत आहे. गोलंदाज मार्कवरती अंतिम षटक फेकेल स्वप्नील. हा गोलंदाज. हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न फलंदाज होईल बाद. तुम्ही गॅपमध्ये चेंडू टाकाल त्या ठिकाणी 2 धावा येतील. पण तो आर्यन फडके सारखा जर खेळाडू असेल तर 1 धावच असेल. आणखीन एक अनुभवी खेळाडू. अनेक वर्ष तिरंगा धुंद्रे टीम साठी या खेळाडूला आपण खेळताना पाहिलंय. आज संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय. परंतु 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज असा फलंदाज बाद झालाय आणि 5 चेंडू 7 समीकरण. सामना सोपा केला ज्ञानेश्वर उसाटकरनं. परंतु तो कशा प्रकारे सामना फिनिश केला जाईल याकडे सर्वांच्या नजर असतील. स्लोवर चेंडू कट केला. सुंदर फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 29 या आकड्यावरती येणारे चेंडू असतील 4 आणि 5 धावसंख्येची गरज. प्रशांत शेवटचा सामना आहे आणि तो सामना सुपर ओव्हरचा होईल का. व्हायला पाहिजे. बघूया. नक्कीच 4 चेंडू 5 समीकरण मैदानामध्ये. समोर फलंदाज ज्ञानेश्वर उसाटकर. 6 चेंडू 12 धावा खेळाडून जमवल्यात. पण स्वप्नीलचं देखील कौतुक करावं लागेल. 2 चेंडूमध्ये 1 सिंगल आणि 1 विकेट मिळवली आपल्या टीमसाठी. नितलं संघ देखील जर आपण पाहिलं कौतुक करावं लागेल टीमचं. अगदी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी होकार दर्शवला आणि अगदी वेळेवरती उपस्थित राहिले. तिरंगा धुंद्रे संघ देखील चांगलं योगदान. पण तो येणारे चेंडू 4 आणि 5 ची गरज. समोर फलंदाज या ठिकाणी जर आपण पाहिलं एसटी रक्षण अतिशय चांगले संघनायकाच्या माध्यमातून आणि तेवढी चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते. 4-5 समीकरण. स्लोवर चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न झालं. रचलं गेलंय आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये अप्रतिम झेल पकडलं गेलंय आणि फलंदाज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता ओमकार. स्किट झाला. त्यानंतर बॉडीला बॅलन्स केलं. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये काय झेल पकडले गेले. वॉट अ कॅच. शेवटच्या क्षणापर्यंत नजर हटवली नाही आणि एक सुंदर झेल पकडला ओमकारनं. आणि समीकरण पाहतो येणार चेंडू 3 आणि 5 समीकरण. ज्ञानेश्वर उसाटकर सारखा खेळाडू मैदानामध्ये ज्याच्याकडे अनुभव होतं. सिंगल डबलने धावा ओढू शकल्या असत्या परंतु मॅच फिनिश करण्याच्या नादामध्ये हा फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं सुंदर गोलंदाजी स्वप्नीलची. 3 चेंडूमध्ये 2 धावा. पहा पुन्हा एकदा जर आपण पाहिलं ऑन स्क्रीनवरती पाहता एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून झेल पकडले गेले तिसऱ्या अटेम्प्टमध्ये. आणि एकंदरीत पाहिलं प्रशांत फटके जे समीकरण 6 चेंडू 6 धावांची गरज होती आणि त्यानंतर सिंगल त्यानंतर विकेट डॉट हे समीकरण पाहिलं आणि येणारे चेंडू असतील 3 आणि 5 धावसंख्येची गरज. 3-5 समीकरण मैदानामध्ये. अंतिम लढत आजच्या रजनीमधील 2:42 मिनिटाचा अवधी तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि या शेवटच्या लढतीमध्ये सामना देखील रफ अँड टफ काल देखील आपण पाहिला होता.
मोरवे विपक्ष कोपरोली सामना आणि आज देखील आपण पाहतोय नितलज विपक्ष संघ पाहतोय दुंद्रे. येणारे चेंडू असतील 3 आणि 5 धावसंख्येची गरज. डावखोऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये नितीन पाटील. अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे खेळाडूकडे. सुरुवातीच्या काळामध्ये सलामीला येणारा खेळाडू. स्लोवर चेंडू बॅटची कडा घेतली. एक धाव कंप्लीट होईल का? डायरेक्ट हिटचा प्रयत्न दुसरीसाठी येतील फलंदाज. एकंदरीत जर आपण पाहिलं 2 पंच विचार विनिमय करतील आणि त्यानंतर निर्णय तुमच्याकडे पोहोचवला जाईल. हे षटक फेकत असताना सुंदर गोलंदाजी राहिली. आणि फलंदाज या ठिकाणी पायचीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला बाद पाहायला मिळेल. नितीन 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. अगदी मधल्या स्टंपवरती फलंदाज आदळलाय नितीन. तुम्ही पाहू शकाल अतिशय चांगली क्वालिटी विथ क्लिअरिटी एक विरळ इव्हेंटच्या माध्यमातून नितलज संघ जर जिंकला तर नितलज संघाला 500 रुपये पारितोषिक BK पाटील अर्थात भागवत कोंडलिक पाटील यांच्या वतीनं. पण तो सामना पाहता 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. 2-5चं समीकरण मैदानामध्ये नितलज गावचे जावई म्हणून ज्यांची ओळख आणि आज नितलज संघ मैदानामध्ये खेळतोय. शेवटच्या चेंडूपर्यंत एक रंगतदार लढत आणि मैदानामध्ये कोण आलाय तर एक युवा जिगरबाज खेळाडू सार्थक पाटील ज्याच्यामध्ये क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची. तो खेळाडू मैदानामध्ये 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज. अनेक वेळा संघासाठी तारणहर्ता म्हणून ज्याच्या खेळाडूची वर्णी लागली. आज नितीन पाटीलला प्रमोट करण्यात आलं आणि 7व्या 9व्या क्रमांकावरती आलाय सार्थक. 9-7 फलंदाज 29 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू 2 आणि 5 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. स्लोवर चेंडू कट करण्याचा प्रयत्न जोरदार अपील पाहायला मिळतोय आणि एकंदरीत जर आपण पाहिला फलंदाज होईल बाद. खेळाडू वृत्ती जर आपण पाहिली चेंडू पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा केली नाही. त्यानंतर खेळपट्टी सोडण्याचा निर्णय घेतला सार्थकनं आणि सुपर ओव्हरसाठी चौकार आणि सामना जिंकण्यासाठी षटकाराची आवश्यकता असेल तिरंगा दुंद्रे टीमला. असं वाटलं होतं 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. चित्र जर पाहिले 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज झाली. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट हे काय म्हटले जाते. काल देखील शेवटच्या 1 चेंडूमध्ये 3 धावसंख्येची गरज होती. 2 धावा कंप्लीट. त्यानंतर तिसऱ्या धावेवरील फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळाले कोपरेलीपेक्षा मोरबे. आणि हा सामना देखील आपण जर पाहिला स्वप्नेलचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली. जी चुकी केली ज्ञानेश्वरनं, जी चुकी केली आपण जर पाहिलं नितीननं आणि जी चुकी केली फलंदाज मयूरनं. खराब क्रिकेट या संघाच्या माध्यमातून 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज असताना एक सामना जर आपण पाहिला दिनेश पावसेनं जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षण अचूक लावण्यात आलंय आणि त्यानंतर 1 चेंडू 5 धावा चौकार आला तर सुपर ओव्हर अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळेल का. सूर्य फटका आणि यावेळेस सामना विजय सुंदर फटका आणि मॅच विनिंग या ठिकाणी पाहायला मिळाला. हर्षल हा खेळाडू तर या ठिकाणी सामना जिंकतोय तिरंगा दुंद्रे संघ. धन्यवाद डीजे. तर नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर साई शेलार यांच्या वतीनं तिरंगा दुंद्रे टीमला 5,000 रुपये जेजुरी जाण्यासाठी देण्यात येतील. साई शेलार यांच्या वतीनं. आणि आज संपूर्ण रजनीमध्ये ज्यांना सुंदर पंचांची भूमिका साकार केली
ते अनिल टेंबे सर वलप यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येईल। अनिल टेंबे सरांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावर एक सुंदर पंचांची भूमिका आपण पाहिलीत।